सुरुवात करण्या अगोदर नाही बसून शान घ्या. शान पण देगा देवा बसा बसा. ह्या गोवाला काय वाटतं का काही एवढा का इथं वारी करायला आलोय. गोवा तुमची किंमत लायकी कळली इथे येऊन. तुम्ही लांजेवाले ना, मी लांजेवाले म्हणले. तुम्ही मोरेवाला शिकवायचं नाही. तुमची शाळा मी टाकतो त्या अगोदर या ठिकाणी मला बक्षीस मिळालेलं आहे. श्री हनुमान सेवा संघ मुंबई अस्थायी समिती अध्यक्ष तसेच निवडणूक अधिकारी श्री विजय उज्ज्वल कदम यांच्याकडून 500 रुपये. तसेच माझे मित्र बंधू ज्यांनी मला साथ दिली काही वर्षापूर्वी दोनके बंधू तुषार काते त्यांचा मुलगा श्रीपाद यांच्याकडून 200 रुपये. तसेच पिंट्या सावंत चिंचाली पोलीस पाटील यांच्याकडून 100 रुपये त्या शाही मानाचा मुद्दा करतो. फक्त ह्या येणे नाव काय वाटतं माहितीये काय. आम्ही मोठे शाने मोठे शक्या करूला शक्या. ए गोवा ए चिमण्या ते चिमण्या काढतो नाव टाईम आहे. पण माझ्या आज भावाचा बर्थडे आहे. बर्थडेचं गाणं मी घेणार आहे. ते घेणार. तुझी अशी वाट लावतो ना बघा. सचिव आठवत तुला मला शिकवायचं नाही. ते येऊन खेळमध्ये येऊन हे रक्त खेळत झोपू करतो उतारे पाहिजे आहे मला मी. म्हणून फक्त भावाचं गाणं होऊ द्या. याची कशी काढतो का सालपणाची. खरंच माझे बंधू अजिंक्य दादा त्यांचा वाढदिवस आहे. पहिल्या बारीमध्ये गाणं घेतलं पाहिजे होतं परंतु ते वेळ भेटला नाही. म्हणतात थंडी मधनं एवढं सगळं आहे. पब्लिक थांबला पाहिजे गोवांसाठी. पण ह्या गोवाची मला लायकी कळली. गोवा सगळी लोक चुकतात तुझ्यावरती चुकतायत. सगळी पाहिली तुला बघून. जुन्या पहिलं केस काढ डोक्यातलं आणि 12 करायचे इथं माझ्यासाठी गोवा बरोबर. आणि पैसे नसतील तर घेऊन जा. हा मला शिकवतो शामड्या बुवा. असू द्या. भावाचा बर्थडे आहे. भावाचं गाणं मी गाणार आहे. छान. नंतर बुवाची सालफडा काढतो बघा कशी. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. दादा ऐका अधिक दादा नाराज होऊ नका. मी तुमचाच बंधू आहे. तुमचाच भाऊ आहे. शब्द कसे आणतात बघा. सुख समृद्धी ही सुख समृद्धी लावू दे नेहमी. अजिंक्य पुढे तुझावे. अजिंक्य नाव आहे. शांत बसा. ही सुख समृद्धी लावू दे नेहमी. अरे अजिंक्य पुढे तुझावे. जे जे मनात असेल तुझ्या हवा. अरे जे जे मनात असेल तुझ्या ते ते तुला मिळावे. देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. शतायुष्य तू व्हावे. देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. शतायुष्य तू व्हावे. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. शतायुष्य तू व्हावे. देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. शतायुष्य तू व्हावे. अरे सुख समृद्धी लाभू दे नेहमी. सुख समृद्धी लाभू दे नेहमी. अजिंक्य पुढे तू जावे. अजिंक्य पुढे तू जावे. देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. शतायुष्य तू व्हावे. देतो वाढदिवसाच्या
आता बुवांचा बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. असं धन्यवाद. ठीक आहे थोडस पब्लिक. आता बुवांची कशी काढायची वरणाई खाणार फक्त सांगा संदीप बुवाला. हे अशी चिल्लर आहे संदीप भाऊ खिशात ठेवतो खिशात. आणि बुवा शकणे नाही शकणे. अरे बुवा तुझ्यासाठी मोठे मोठे कलाकार झुकले माझ्या पाया पडतात ते. आणि तुला मी वाचवले संदीप बुवा आणि तू चांगलाय सुविधा आलाय. तुझी लायकी आहे सीताकडनं लक्षात घे. तापवू नको मला आता. मला वाटत बुवा संदीप बुवा तुम्हाला उभ्या करतो बोलले की नाही. बोलले ना उभ्या करतो. अरे मेल्या गेल्या टायमाला बसून गेला त्याला काय. मग तेव्हा का उठलं नाही तुझा. आणि बोलतो मी वाघ आहे वाघ. या वाघाची शक्ती माग असते माग. ती उठते काय वाघा. ही वाघीण अशा वाघीण शक्ती होईल लक्षात घे. फाडून खाईल तुला टायमाला. नाच करू नको पब्लिक काय म्हणून. आणि मला सांगू नका बुवा तुम्हाला तुमच्या भावाकडे तुमच्याकडे बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असू द्या. आता काय म्हणतो माहिती काय पाहुणा एक तुम्हाला जोक समजू सांगू. हसायचा जोक समजू कसं असतं. ऐका कसं असतं. आता माझ्या घरात पाहुणा आला बघा. ऐका बसा ऐका कसं असतं. घरामध्ये पाहुण्याला बोलवली. पाहुण्याचा मानपान मी केला म्हणजे माझ्या घरात. बुवा म्हणजे मोठा बुवा नाही जीवन बुवा लांजाचा नाही का. वाघ आहे वाघ शेपटी उठत नाही तो बुवा. आता त्या बुवाला मी घरामध्ये बोलवली एक दिवस. तर माझी आई काय म्हणते हा बुवा आहे ना बुवा हा लय चागोट आहे ह्याला घरामध्ये घेऊन नकोस. माझी आई बोलते आई बोलते. तर काय होतं माहिती आहे मी मानपान केला. तो बोलतो पाय धुवा मला गरम पाणी पाहिजे. नंतर बोलतो गरम नको थंड पाहिजे. आता म्हटलं तू थंड पाणी घे तो गरम पाणी घे. पण पहिलं पाय धू. तो म्हणतो धुतो. तेव्हा खाली असा वागतो. मग त्यावेळेला काय होतो सामान दिसतो. आई बोलते ह्या अशा नालायकांना घरात आणू नको. माझा नाद करू नको. मी जास्त चावड बोलत नाही. आता मला बोललाय एक शब्द. तुला अशी चढवीन ना चांगली झडवीन तुला एकदम मोरे बोलचे नाव लागू नकोस तू. आणि बोलतो थांब माझ्या वाचा. ये बोलते येडे आम्ही येडाय का हो. लय मी शान आहे बुवा पूर्ण उरलोय. आणि आरेतोरी करतो बुवा. हा माझ्यापेक्षा वयांतरी असेल तरी पण कर्तृत्व नाही लहान आहे बुवा. बापाचा विषय काढला. बापाला तुझ्या आईशीला बोलले बायकोला बोलले बरेच झाले विषय ते मी काढत नाही. आता पण आता कसे विषय काढतो बघा. आणि म्हणा हो नाही काय आलंय आता. शब्द बघून माझ्या चपल्या असू द्या. आता एक परम काय म्हणते काय शक्तीला बघून माझ्या चपल्या झिजल्या. पण संदीप सारखा शाहीर होणार नाही. राहुल कदम 500 रुपये. बुवा चपल्या झिजल्या नाही बुवा आपल्या झिजल्या पण आणि आपली पिकली पण सांगितलं लोकांना. म्हणून बुवा ऐका अजून बुवा काय म्हणतात होलपडून टाकीन होलटवीन बोलतात होलटवीन. तिथं आमच्या ऐका ह्या कदम धामणे कदम वळवले ना खोप्या भरपूर खोप्या तुला व्हायचा देणार नाही मी. एकदा भलटवून बोलते ना. एकदा खोपीत ये बघतो मी. एकदा खोपीत ये बुवा. तुला अशी भलपटी ना मी. असू द्या. बोलतात
आम्ही हत्यारवाले बोलतो, हत्यारवाला आम्ही हत्यारवाले बोलले ना बुवा. तुझा हत्यार पाजवायचा असेल ना बुवा घर जाऊन पाजव, आमच्या खेडमध्ये नाही. तुमच्याकडे निसतं असेल तर माझ्यावर कोयता आहे, आणि कोयता नसेल तर कुराण आहे. हे दिसण्यावाली नाही बुवा, हे दिसण्यावाली बुवा, ते शायनिंग वाले फक्त दाखवायचं. म्हणून चला बुवा ना एक गाणं घेतो, नंतर अजून मजा करू आपण, बरोबर आहे. हा चला एक गाणं घेऊया, एक गाणं घेतो आपण, कॉमेडी गाणं, कॉमेडी गाणं. गाणं घेऊया का अजून गोवानं बोलू थांबा. गाणं गाणं गोवाना झुंबवतो तो. अरे करून शेंगाट फुगलं बेंबाट, ऐक ऐक गोवा नवीन, सगळं नवीन. आणि मी काय असा गोवा नाही होतला कुठला, सगळ्या गोष्टी नवीन देतो म्हणून काय का लाव, काय बाम लाव, बाम लाव, लावतो बाम. गोवा ये आता इथे, कारण अरे त्याने मला केलं, मी नाही केला. हे गोवा म्हणतात, माझ्या भाषेच्या पिढी काय. ऐका आता बघा. मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं. ती पार्वती म्हणते, आदिवाय म्हणते शंकराला, तुझं मला झालं ना, शेवटी भिल्लीच्या नादा लागलास. का लागलास तू शंकरा? ए चिमण्या, चिमण्या काढतो तुझ्या मी आता. अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं. वा वैयक्तिक विषय मी फोडत नाही, गाण्यात कसा मांडतोय बघा. अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने दुसऱ्याने पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं. मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं. मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं. सारच आठवलं.
माझ्या नवऱ्यानी बघा दुसरीला पटवलं वा. जर चावट गायचं असेल चावट गायचं असतं डिक्शनरी मध्ये बोलच्या डोक्यामध्ये, तसं मी करत नाही. लक्षात घ्या, हे लोक टिकवायचे म्हणून मी करतोय. आणि मी तुम्हाला सांगतोय, अजून पण सांगितलं की मुंबई मंडळाचा मी चिठ्ठी मालक आहे, त्या हिशोबाने माझी करतो. बुवा गांडीत बोला तुम्ही बोलले बाबा, शोभतंय काय शायराला या? शोभतंय काय? त्याची कटिंग मी आणले पण बोलणार नाही बुवा. हे शब्द असे वापरू नका या खेळता लोकांमध्ये येऊन. झोपायची नाही, अशा भाषा करायच्या नाही म्हणून काय म्हणतो ऐका. नाही चावट ह्या गोवाची अक्कल गुडघ्यात आहे. ही कळली लोकांना म्हणून लोक दिली ना बुवा, टाकू नका म्हणून काय म्हणतो ऐका. बादशाह बोलतोय ना, बादशाह आपण पण बादशाह आहे. चल लगा. बोलतो बुवा, मला म्हणतात मी स्वतः लिहितो. बुवा तुझी लेखणी कशी आहे ती मला माहिती आहे. संधी बुवाला शिकवायचं नाही. आणि खरं सांगतो, आज लोकांना सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतील, युट्यूब वाले पण असतील, असू द्या. सगळ्यांना एक विनंती माझी आहे, ऐका विनंती आहे. 17 वर्ष ही कला टिकून सुद्धा माझं युट्यूब चॅनल होतं समृद्धी म्युझिक, ते हॅक झालेले आहे. सेफ्टी म्हणून मोबाईल मध्ये सगळे युट्यूब वाले असतील त्यांनी सेफ्टी ठेवा. माझी 1700 गाणी उडाले अचानक, म्हणून प्रत्येकाला सांगतो. बुवांचे पण बंधू आहेत, त्यांचे पण युट्यूब चॅनल आहे, अजून लोकांना माहित नाही. बरीचशी गाणी माझी गेलेली आहेत. सेफ्टी बाळगा गोवा, तुम्ही पण बाळगा. म्हणून गोवानीमध्ये बोललो दिलशाना पोरीचा दिवाना म्हणून, का नाही तर फसाल करू तरी म्हणून आपले कॉमन शब्द असतात. कॉमन शेजारी न बाई तुमचा टीव्ही, अरे माझ्या पोरांना पाहू द्या, या माझ्या पोरांना पाहू द्या. पण ह्या बाबूला आतमध्ये घ्या, या झमन बाबूला आतमध्ये घ्या, पण ह्याच्या गोट्या बाहेर राहू द्या. बरेच असे विषय माझ्याकडे बुवा, मी गात नाही, चावट करत नाही म्हणून. अरे उचलून विडा आलाय हा येडा. बघा विषय गाढवाचं लग्न. ऐका. अरे उचलून विडा आलाय हा येडा. नडेल गोष्ट मी पानाची, तुला नडेल गोष्ट मी पानाची. कथा सांगतो गंधर्वाची, कथा सांगतो गंधर्वाची. आज वरात काढूया गाढवाची. कथा सांगतो गंधर्वाची, आज वरात काढूया गाढवाची. कथा सांगतो गंधर्वाची, आज वरात
ऐका नाही जास्त वेळ नाही. बुवांचा विषय असा होता ऐका नाही खतलं लक्षात घ्या. काही विषय असा असतात नाही नाही अहो ह्या बुवाच्या दम नाही. पब्लिक असं ना पब्लिक त्याला झोपवली असते. शेर पण कमी गायले तुम्ही एवढे शेर आहेत ना बुवा. पण बुवा तुम्ही मला प्रश्न विचारला. बुवाने मी बोलवली पहिल्या वारीमध्ये बोलत नाही. बुवाना विषय मी लिहून दिला. तुला का लाजत होती बुवा इथे यायला? का चालता येत नाही का बोलता येत नाही? शकणे मिळवतो तिथे येऊन मला बोलतो शकणे मिळवतो म्हणून. पण बुवांचा विषय माझ्याकडे आहे. हा बघा या ठिकाणी आध्यात्मिक लोक आहेत, जाणकार लोक आहेत, शाहीर वर्ग आहे, माझ्या गुरु समान आहे. त्यांच्या कुटुंबातून वाढलेला एक कलाकार माझ्यामध्ये वावरतो तो अतुल कदम आहे. आणि मग मी विनंती करतो त्या अतुलला की विषयाची फोड उत्तर माझंच आहे पुरेपूर. बुवांचा प्रश्न असा आहे लसूण पूर्वजन्माची कोण, तिला भूतलावर येण्याचं कारण काय? बुवांचा विषय बघा म्हणजे बुवा किती आहे शहाणा. दुसरीचा पोरगा पण असा लिहित नाही हो. गुरु घराणं काय नाही. मग याच्या बापाला बोलायला लागतं. मग का असं का बुवा असं? आता बुवाचा पाय आता ठीक झालाय, बुवाचा हात पण झालाय का? म्हणून मी विनंती करतो बुवा तुमच्या प्रश्नाचं विश्लेषण करतोय शाहीर संदीप मोरे आणि अतुल कदम. हॅलो सन्माननीय तुरेवाले शाहीर जे म्हणजे बुवा याने आमच्या समोर जो प्रश्न दिलेला आहे लसूण ही पूर्व जन्मीची कोण, तिला भूतलावर येण्यास कारण काय? बुवा आमच्या अल्प बुद्धीने आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. पटवून घ्याल अशी तुम्हाला आम्ही विनंती करतोय. बुवा तुमचं उत्तर असं आहे समुद्र मंथन केल्यावर जे विष्णू देव होते त्यांनी सर्व देवांना आणि दानवांना अमृत वाटत होते. त्यावेळी राहूने देवाचा रूप घेऊन देवांच्या मध्ये बसला. त्यामुळे राहूला अमृत मिळाले. चंद्र आणि सूर्य यांच्या खुणेवरून विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचा सर धडापासून अलग केला. त्यावेळेस राहूच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि त्यापासून लसूण हा कोंब बाहेर आला. व परत एकदा ऐका समुद्र मंथन केल्यावर विष्णू देव होते त्यांनी सर्व देवांना देव दानव यांना अमृत वाटत होते. त्यावेळी राहूने देवांचा रूप घेऊन देवांच्या मध्ये बसला. त्यामुळे राहूला अमृत मिळाले. चंद्र आणि सूर्य यांच्या खुणेवरून विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचा सर धडापासून अलग केला. त्यावेळेस राहूच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला. त्यापासून लसूण कोंब बाहेर आला. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे तिला भूतलावर येण्यास कारण काय? तर लसूण भूतलावर येण्यास कारण असं आहे ही लसूण पूर्वी जन्माची अमृत आहे आणि तिचे नाव रसोन आहे. रसोन तिने पृथ्वीवर जन्म घेण्याचे कारण म्हणजे सात्विक राजसिक तामसिक मानसिक सुख व मनुष्याची उत्तेजना वाढवण्यासाठी तिला जन्म घ्यावा लागला. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला पुरावा हवा असेल तर ग्रंथ काशीखंड हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पान नंबर 510 हे पान नंबर आहे आणि त्याचा अध्याय क्रमांक आहे 11. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे, तंतोतंत उत्तर आहे. तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही मान्य करा. या रंगमंचावर तुम्ही जर मान्य केलं आम्ही आमच्या वतीने तुमचा सुद्धा आम्ही जाहीर सत्कार या ठिकाणी आम्ही करू. मी शाहीर संदीप मोरे यांना विनंती करतो आपण पुढील कार्यक्रम चालू करायचा. जर जातीवंत कलाकार असाल तर योग्य उत्तर म्हणजे मान्य करून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. आणि मी काय म्हणतो अजून एक गाणं घेऊ का? साहेबांचं गाणं घेऊया नंतर एक वाना चिंता घेऊया.
तुकाराम साहेब आपले एक घेऊया फरमाईश त्यांची. अरे केसामध्ये गजरा राष्ट्रवादीचे शिलेदार मामा आमचे सतुगत मामा राष्ट्रवादीचे शिलेदार अजित पवार गटाचे शिलेदार देते साऱ्यांना समान न्याय. राष्ट्रवादीचे शिलेदार देते साऱ्यांना समान न्याय. सतुकात मनसारखा दिलदार माणूस कुठेच मिळणार नाही. 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 राष्ट्रवादीचे शिलेदार राष्ट्रवादीचे शिलेदार देते साऱ्यांना समान न्याय. राष्ट्रवादीचे शिलेदार देते साऱ्यांना समान न्याय. सतुकात मनसारखा माणूस सतुकात मनसारखा दिलदार माणूस कुठेच मिळणार नाही. सतुकात मनसारखा दिलदार माणूस कुठेच मिळणार नाही. सतुकात मनसारखा दिलदार माणूस कुठेच मिळणार नाही. या ठिकाणी प्रवेश आलेले आहे. सुनील कदम आमदार रघुदादा कदम यांच्यावर गीत घ्या. ते आम्ही स्टेशनवर राखलं ते आतमध्ये मला 500 रुपये दिले त्याने शॉर्टकटमध्ये. रेकॉर्ड वेग रेकॉर्ड वेग तुलय त्यानी पाणी फुलच्या गुन्ह्यात. आमचे दादा योगी दादा आमदार झाले म्हणून काय म्हणतो आहे का. अरे असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. बघा अरे असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. या विरोधकांनी पाव तपासून असे येऊ दे किती नाही आम्हा भीती. विरोधकांनी पाव तपासून आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले तर ठासून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले तर ठासून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठासून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठासून. विरोधकांनी भाव तपासून विरोधकांनी भाव तपासून. आमचे योगेश दादा आमदार झाले वनसाईत आले ठासून. 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 बस झालं का बोलू बुवा अजून.
शेवट घेऊ. हॅलो हॅलो शेवट घेतो बघा. बारसं घेतो शॉर्टकट मध्ये एक सिंगल लाईन. अरे पाहुणा घरी आला त्याला लाडाने वाजवा. गावाने मला नितांत प्रेम दिलेलं आहे. अनेक वर्ष काय चुकलं असेल मौली छोटा बालक आहे. पत्रामध्ये द्या जसं मला सांभाळलं तसं बोनसो सांभाळा आणि माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. श्री गजानन.